भारत हवाई क्षेत्रात आणखी मोठी भरारी घेण्यासाठी सज्ज झालाय। भारतात स्वदेशी बनावटीचं विमान लवकरच हवेत झेपावणार आहे। लढाऊ तेजस विमानानंतर आता प्रवासी विमान निर्मितीकडे देशानं लक्ष केंद्रित केलंय। नागरी हवाई क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचं पुढचं पाऊल कसं असेल याचाच वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। तेजसच्या भरारीनंतर भारताची आणखी मोठी झेप। भारत भूमीवर बनणार स्वदेशी विमानं। आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात आणखी एक पाऊल। देश बदल रहा है, भारत आत्मनिर्भर होतोय। स्वदेशी बनावटीच्या तेजस्वी तेजस लढाऊ विमानानं नुकतीच गगनचुंबी भरारी घेतली। त्यानंतर आता भारत प्रवासी विमानाचं उत्पादन सुरू करणार आहे। तब्बल 37 वर्षांनंतर भारताच्या मातीमध्ये स्वदेशी विमानं तयार होणार आहेत। भारतानं रशियासोबत विमान निर्मितीसाठी ऐतिहासिक करार केलाय। देशाच्या नागरी विमान उत्पादन क्षमतांना पुनरुज्जीवित करण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न मानला जातोय। सरकारी मालकीची भारतीय विमान उत्पादक कंपनी HAL आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन अर्थात UAC यामध्ये हा करार झालाय। 27 ऑक्टोबर 2025 रोजी मॉस्कोमध्ये या करारावरती सह्या झाल्या। या करारानुसार SJ-100 हे प्रवासी विमान भारतामध्ये तयार केलं जाईल। रशियाच्या SJ-100 या विमानाची काय वैशिष्ट्ये आहेत ते आता पाहूयात। SJ-100 हे रशियन बनावटीचं छोटं प्रवासी विमान आहे। 75 ते 100 प्रवासी क्षमता असेल। 2 इंजिन 3 ते 4 हजार किलोमीटर उड्डाण क्षमता असणार आहे। या विमानामुळे लहान शहरांना हवाई मार्गाने जोडणं सोपं जाईल। येत्या 10 वर्षात 200 विमानं बनवण्याचं लक्ष्य असेल। परदेशी बोईंग आणि एअरबस यांसारख्या अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांचं वर्चस्व असलेल्या बाजारपेठांमध्ये भारत आणि रशियाच्या एंट्रीमुळे स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे। भारताच्या कोपऱ्यापर्यंत नागरी विमानाची वाहतूक पोहोचण्यासाठी भारत आणि रशिया यांच्या दरम्यान झालेला हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। भारताच्या HAL आणि रशियाच्या SJ-100 यांच्या दरम्यान हा करार झालेला आहे आणि याच्या माध्यमातून पुढच्या 10 वर्षांमध्ये संपूर्णतः भारतातच तब्बल 200 नागरी विमानांची निर्मिती केली जाणार आहे। रशिया या कराराच्या माध्यमातून भारताला याच्याशी संबंधित ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी त्याचबरोबर डिझाईनशी संबंधित स्वायत्तता प्राप्त करून देणार आहे। खरं म्हटलं तर संपूर्णतः वेस्टर्न फ्री अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट असणार आहे। म्हणजेच अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्रांशी संबंधित कुठल्याही हवाई कंपनीची मदत न घेता भारत आणि रशिया यांच्या सहकार्यामधूनच भारतामध्ये तब्बल 200 विमानांची निर्मिती होणार आहे। याआधी भारतात एव्रो HS-748 विमानाचं उत्पादन केलं होतं। हे विमान 1961 ते 1998 दरम्यान सेवेमध्ये होतं। मात्र त्यानंतर या विमानाची सेवा बंद झाली। आता नव्या स्वदेशी विमानांमुळे परदेशी विमानं आयात करण्याची गरज पडणार नाहीये। त्यामुळे आत्मनिर्भर भारतासोबत मेक इन इंडियाला सुद्धा चालना मिळेल। शिवाय रोजगाराच्या संधी वाढतील। ते वेगळं, त्याहून महत्त्वाचं म्हणजे भारताची मान जगभरामध्ये अभिमानानं उंचावल्याशिवाय राहणार नाही। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।